या वडिलांची साक्ष आहे। या वडिलांना 20 दिवसापासून त्याच्या अंगाला खूप खाज यायची। या त्रासासाठी या वडिलांनी डॉक्टरांचे देखील उपचार केले पण त्याच्याने त्यांना काहीच फरक जाणवला नाही। या त्रासासाठी या वडिलांनी परिवाराच्या दिवशी तुमच्याकडून आशीर्वाद घेतला। त्याने तुम्हाला त्यांनी समस्या सांगितले, यासाठी या वडिलांसाठी तुम्ही प्रार्थना केली। त्या प्रार्थनेच्या द्वारे या वडिलांना प्रभूचा स्पर्श झाला आणि वडील म्हणतात की त्याच्या दुसऱ्या दिवसानंतर या वडिलांना पूर्णपणे बरं वाटलं आणि त्याच्या अंगाची खाज पूर्णपणे निघून गेली। आता तेव्हापासून 10 दिवस झाले वडील पूर्ण बरे आहेत, त्यांना काही त्रास होत नाही। काय होतं तुम्हाला? मला 20 दिवस झाले असे अंगाला नुसती खाज यायची। कोणी माणूस असला तरी एकदा खाज जर आली ती कमी नाही होत, ते कमी होत नाही। ते माणसं असले तरी खाजवच करायचं। आणि मी डॉक्टरकडे गेलो, तिकडे इंजेक्शन घेतला तर हा तुला मोठा झाला पण काही फरक पडला नाही। तुला मोठा झाला सुजला पण फरक नाही झाला, फरक जाणवला नाही, अजिबात फरक नाही जाणवला, काहीच नाही। जास्त लोक जायचे। मग आपला परिवारच्या दिवशी मी इकडे आला आणि मला समस्या सांगितली। परिवारच्या दिवशीकडे समस्या सांगली, तेव्हा प्रार्थना केली आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मग खाज कमी झाली। आता खाजत नाही, आता अजिबात खाजवत नाही। तुला मोठा झाला होता तो पण कमी झाला, पण बरा झाला। इकडे टोचलं का? नाही, इकडे टोचलं का? इकडे नाही टोचलं। कोणा बरं केलं? येशूनी। जोरात